chair, please. क्या बात है, जबरदस्त फटका, 4 धावा. सैफ यांनी एक खणखणीत चौकार मारलाय योगेश मानेला. आणि पुन्हा एकदा क्या बात आहे, आणि बाद होता होता वाचलाय, बाद होता होता वाचलाय सैफ. एक चौका मारल्यानंतर तेवढं जबरदस्त कमबॅक करतोय तो योगेश. क्या बात. अंपायर डिसिजन हा लास्ट डिसिजन असणार आहे. प्लेयर्सनी वाद घालू नये आणि सामन्यामध्ये व्यत्यय आणू नये. योगेश, पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज. योगेश माने सामना करेल तो सैफ. हो हो, क्या बात आहे. पण किती एक 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 धाव घेण्यात यशस्वी होतोय सैफ. जबरदस्त खुन्नस मध्ये मॅच चालले. योगेश वर्सेस सैफ. चार चेंडू आणि बाद. हळूवार चेंडू टाकलाय आणि फसवलाय सैफला आणि जाळ्यात अडकवलंय सैफला योगेशनी आणि बाद होतो योगेश. शेअर करायचा आहे. बधाई स्वीट वाल्याचा नंबर असेल तर येऊन इकडे. योगेश माने वाईट चेंडू टाकलाय आणि वेदांत हलकेच तटवून सिंगल घेण्याचा प्रयत्न करत होता पण अयशस्वी झालाय. योगेश माने याचं पहिलं षटक संपतंय. धावसंख्या होते 10. पहिल्या षटका अखेर द्वारकावीरची धावसंख्या होते 10. आता फलंदाजीसाठी आलाय तो संदेश जाधव. नवाज गोलंदाजीसाठी आलाय. नवाज सामना करेल संदेश. बघूया काय करतोय. आणि टाकलेला चेंडू फुलटॉस आणि टॅप पद्धतीचा फटका आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. जबरदस्त. संदेश यांनी 2 धावा. टुडी थांबायचंय जरा. ओ क्या बात है. कॅप्टनची जबरदस्त फिल्डिंग. संघासाठी 2 धावा वाचवतोय मयूर राठोड बाय, क्या बात है. नवाज सामना करेल पुन्हा एकदा. संदेश एक तडाखेबंद फलंदाज. संदेश तेवढा चांगला गोलंदाज. टाकलेला चेंडू आणि क्या बात आहे. काहीच समजलेलं नाहीये. पायावरती मारा करतोय. जोरदार मारा पायावरती करतोय तो नवाज. पुन्हा एकदा त्वेषानी बॉलिंग टाकायला आलाय नवाज आणि कळलेला नाहीये आणि ठेंगेतनं बॉल गेलाय संदेशच्या पण त्याला काही कळलेलं नाहीये. गोंधळलेल्या अवस्थेत संदेश. वेदांत त्याला एक छोटासा सल्ला देताना आपण बघितलंय. आता बघूया काय करतोय संदेश. नवाज याने टाकलेला चेंडू आता मात्र हा वाईड.
चांगला अंदाज घेतोय संदेश आणि वाईड चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी. ओ क्या बात है, सुरेख कव्हर ड्राइव्ह. हो हो, 2-2D. एक देखणा शॉट मारलाय संदेशनी, कव्हर ड्राइव्ह. आणि या वेळेला वाईड चेंडू. चांगलं जजमेंट संदेशचं बघायला भेटतंय. एकूण 2 धावा, वाईड +1. नवाज पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, टॅप पद्धतीचा फटका, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण. धावबाद करण्याचा प्रयत्न होता योगेशचा, पण एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो संदेश. आणि 2 षटकांच्या अखेर धावसंख्या होते 18. चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय तो संदेश. तिसरं षटक घेऊन येतोय राधेश, सामना करेल संदेश. आणि एक चांगला, आणि हा एक खरंच चांगला चेंडू पायामध्ये टाकलाय संदेश. अयशस्वी झालेत फटका मारण्यात. दुसरा चेंडू, ओ, आणि यष्टीरक्षकाकडनं थोडंसं गचाळ यष्टीरक्षण म्हणायला काय हरकत नाहीये. बाद करण्याची संधी आली होती त्यांना, यष्टिचित करण्याची, पण हुकली आहे. चांगली गोलंदाजी करतोय तो राधेश. पुन्हा एकदा वेदांत सल्ला देताना दिसतोय मैदानात संदेश याला. बघूया संदेश काय दिवे लावतोय आता पुढच्या चेंडूवरती. राधेश, ओ, बॉल मिस, कंप्लीट मिस. अरे क्या बात है, क्या बात है. गोंधळलेल्या अवस्थेत दिसतोय पिचवरती आपला संदेश. काहीच कळलेलं नाहीये, तेवढी चांगली गोलंदाजी करतोय राधेश. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारलाय, पण फक्त, आणि हा नो बॉल आहे, नो +1. आणि फायनली वेदांतला स्ट्राईक भेटते. बघूया वेदांत काय करतोय. बघूया पुन्हा एकदा राधेश सामना करेल तो वेदांत. आणि हा वाईड. चांगलं जजमेंट घेतोय तो राधेश. एक धाव घेण्यात यशस्वी. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण मागे साहिलचं. सॉरी, वाईड +1 सोडला होता. आणि हा जबरदस्त फटका, खणखणीत चौकार, सीमारेषा पार. क्या बात. कॉपी बुक. इथे जे लहान जे तरुण तरुणी जे उपस्थित आहेत त्यांनी बघायचं आहे की बॉक्स क्रिकेटमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह कसा मारावा. ते खणखणीत
मागे जे बॉल बॉय उभे आहेत त्यांनी थोडं लक्ष ठेवायचं आहे. वेस्टेज ऑफ बॉल टाळायचं आहे. मयूर राठोड, वेळ वाया चाललाय. कॅप्टन मयूर, वेळ वाया चाललाय, लवकर बघायचं आहे. तुम्ही स्वतः IT मध्ये काम करता, ह्या जबरदस्त ॲपला तुम्ही चॅलेंज नाही करू शकत. काय नाही, त्या मयूर, तो मयूर तू नाही. मयूर राठोड, मयूर, राधेश षटकाचा शेवटचा चेंडू टाकतोय. सामना करणार आहे तो वेदांत. मागील काही चेंडूवरती त्यांनी दणादण उडवलेली राधेशच्या बॉलिंगची. बॉल चेक केला जातोय. आता ह्या बॉलला जबरदस्त ग्रिप भेटणार आहे. बघूया राधेश काय करतोय. आणि हा पुन्हा एकदा वाईड चेंडू आहे का? नो बॉल, नो +1. आता मात्र राधेश थोडा प्रेशरमध्ये आलेला दिसतोय. पहिल्या काही चेंडूंवरती त्यांनी संदेशला अडकवून ठेवलं होतं आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये, पण आता मात्र प्रेशरमध्ये दिसतोय तो राधेश. नो वाईड आणि चौकार खातोय. आणि हा पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. काय निर्णय काय कळेल का? नो कॅन्सल. आणि फायनली राधेश यांचं षटक पूर्ण झालंय काही वर्षांनंतर. स्कोर कळेल का? 3 षटकांअखेर धावसंख्या, भली मोठी धावसंख्या होते ती 32. मयूर राठोड, कॅप्टन. आता या वाईट परिस्थितीमध्ये स्वतः कॅप्टन गोलंदाजीसाठी येतोय मयूर राठोड. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. मयूर स्वतः कॅप्टननी धुरा सांभाळले ती गोलंदाजीची. बघूया काय करतोय मयूर. सामना करेल तो संदेश आणि फुल टॉस बॉलवरती चौकार. दोन धावा वाचवण्यात यशस्वी. धावांचा पाऊस पडतोय तो या RN1 प्रीमियर लीगच्या पर्व 3 मध्ये. संदेश आणि वेदांत जबरदस्त बॅटिंग. प्रेशर मध्ये दिसतोय तो मयूर, संघाचा कप्तान. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. क्या बात आहे. टॅब वर टॅब, चपाचप. आणि मैदानात आगमन झाले आमचे परम मित्र अमोल पालांडे यांचं स्वागत. संदेश फुल चेपाचेपी चालू आहे, फुल मारामारी. प्रेशर मध्ये आहे तो मयूर. आणि पुन्हा एकदा तडकवलेला फटका. 1 धाव घेण्यात यशस्वी. नो बॉल आहे का अंपायर? नो बॉल. अरे धावांची खैरात इकडे मैदानात. वेदांत आणि संदेश 4 चेंडू झालेले आहेत. 46 मला वाटतं हायेस्ट.
ओ हो, क्या बात आहे. हातात मारलाय तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण योगेश याचं. चांगला थ्रो. मला वाटतं आता हा शेवटचा चेंडू आहे. बघूया मयूर काय करतोय. दबावाखाली दिसतोय मयूर. सामना करेल संदेश. पुढे येऊन तरसावलाय. पण किती टुडी का टुडी एक. आणि धावसंख्या होते 48. मला वाटतं ह्या आर्यन वन प्रीमियर लीग पर्वतींची ही हायेस्ट. आपणच होत ना. कृपया बॅट्समननी कॉल देऊ नये. एकच रन. बॅट्समननी कॉल नाही द्यायचा आहे प्लीज. मला वाटतं हा नो आहे. अंगावरती फेकला होता हलकेच तटवून. एक धाव. हो हो. सैफ फुल जोर लावून बॉलिंग टाकतोय. जोरदार बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करतोय सैफ. आणि पुन्हा एकदा डोक्यावरनं गेलाय. बॅट्समन कीपर. 2 धावा. जोरात मारण्याच्या प्रयत्नात सैफच्या निर्धार धावांचा पाऊस. स्लोअर टाकलाय आणि फसावलाय. पण गच्चाळ यष्टीरक्षण सुशांत पांडा यांचं जवळपास बाद केलं होतं नवाजला. त्याच्याच भावानी सैफनी बाद होता होता वाचलाय. नवाज 4 चेंडू आणि 6 धावा होत आहेत. घातक गोलंदाजी करताना आहे तो. नो. आणि क्या बात आहे. कडक शॉट. पण 2च धावा घेण्यात यशस्वी होतोय तो नवाज. टोटल 3 धावा या चेंडूवरती. 2+1. चार चेंडू आणि 9 धावा. धावांचा डोंगर पार करायचा आहे मावळाला. फुलटॉस चेंडू आणि ओ क्या बात है. जबरदस्त क्षेत्ररक्षण. हवेत जम्प करून बॉल अडवलाय आणि संघासाठी 4 धावा वाचवतोय वेदांत. पुढे तरसावलेला आहे आणि पुढे सरसावून खणखणीत चौकार. 4 रन.
एक स्मार्ट बॉलर आणि बाद बाद आहे का? नॉट आउट, नॉट आउट. अंपायरचा निर्णय. वाईड आहे का हा बॉल? वाईड आहे का? वाईड. अंपायर माया काय स्टार्ट करायचं आहे. ओहो, क्या कर रहे हो सैफ? ये क्या हो गया? टोटल रन किती होते या चेंडूला कळेल का? वाईड +2. नो +2. टोटल या 3 धावा पकडायच्यात. आता पुन्हा एकदा एक तडाखेबाज फलंदाज नवाज बॉलिंग करतोय, तो वेदांत. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आहे हा, वाईड. थोडीशी खराब लेन टाकतोय वेदांत. अजून त्याला टप्पा सापडलेला नाहीये. जोरात मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव वाईड चेंडू टाकतोय तो वेदांत. नो बॉल आणि 2. कडक शॉट, कडक शॉट मारतोय तो नवाज. जोपर्यंत नवाज पिचवरती आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. हा धावांचा हिमालय डोंगर ते सहज पार करू शकतात. नवाज इम्पॉर्टंट बॅट्समन मावळा सुपर जायंट्सचा. बॉलर चेंज. वेदांत थोडासा घाबरलाय आणि बॉलिंग पासून लांब गेलाय. हे हॅलो, जरा थांबायचंय 2 मिनिट. हॅलो हॅलो हॅलो. मयूर, ओ क्या बात है. बॉल समजलेला नाहीये नवाजला. नो +1. एक जबरदस्त बॉल टाकला होता. नवाजला जवळपास आपल्या जाळ्यात अडकवलं होतं, पण यष्टींच्या मागे सेफचं गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा. ओ यॉर्कर बुंद्यात टाकलाय तो मयूरनी. क्या बात. ओ पुन्हा एकदा यॉर्कर. स्टंपच्या मागे पडलाय का बॉल? अंपायर नाही, अंपायरनी नाही म्हटलंय. स्टंप मध्ये पडलाय. मयूर एकदम घातक गोलंदाजी करताना बघतोय. यॉर्करवर यॉर्कर टाकतोय. बच्चा लोग मैदान में नहीं आने का. फक्त 2 बॉल झालेत आणि 24. ओ पुन्हा एकदा पायावरती मारा केलाय, पण नवाजनी तेवढाच सावध पद्धतीने खेळलाय आणि 1 धावा घेण्यात यशस्वी. नवाजला माहिती आहे की तो जर शेवटपर्यंत जर टिकला तर ते सामना आपल्या खिशात टाकू शकतात. पुन्हा एकदा मयूर थोडी घातक गोलंदाजी करताना सामना करेल तो एक तडाखेबाज फलंदाज नवाज. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतोय नवाज. मयूर कडक कडक आणि बाद. आणि योगेश धावबाद होतोय. एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद. आता मैदानात खुद्द कॅप्टन उतरलाय सामना जिंकून देण्यासाठी. मयूर राठोड.
4 बॉल आणि 25 धावा होत आहेत. 4 चेंडू. मयूर, ओ हो, क्या बात है. हलकेच तटवलाय आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो नवाज. कॅप्टन मयूर सामना करेल मयूरचाच. ओ आणि अंपायरनी हा एक चांगला चेंडू टाकला होता, पण अंपायरनी त्याला नो बॉल घोषित केलाय. स्टंपच्या मागे पडलाय. नो. आणि एक चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता, पण तो स्टंपच्या मागे गेल्यामुळे अंपायरने नो बॉल दिला. पुन्हा एक चेंडू टाकायला येतोय तो मयूर सामना करेल. मयूर स्लोअर बॉल टाकला, पण हा वाईड. आता मात्र मयूर खासनीस हा थोडासा दबावाखाली दिसतोय. मयूरचा सामना करणार आहे. मयूर पुन्हा फुल टॉस बॉल टाकलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मयूर याचं. ओ 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. जर कोणी पार करू शकतो तर तो आहे फक्त नवाज. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे अजूनही. बारा चेंडू. संदेश जाधव बॉलिंग साठी आलाय. संदेश, देखते क्या करता है नवाज. आणि पहिल्या चेंडूवर ती खणखणीत चौकार. क्या बात है. ओनली नवाज कॅन डू इट. बात है. हळूवार चेंडू टाकलाय आणि डिफेन्स करण्यावरती मजबूर केले नवाजला. पुन्हा एकदा एक टॅप पद्धतीचा फटका आणि 4 धावा. बोलतोय नवाज ओनली कॅन डू इट, कारण का नवाजने ह्या अगोदर सुद्धा हे असे मोठ्या धावसंख्येचे सामने आहे ना जिंकून दिलेले आहेत. हा सामना सुद्धा जवळपास आपल्या खिशात घालण्यासाठी तयारीत आहे नवाज. आणि पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका, पण मयूर बाद नाही. रनआउटचा चान्स सोडतोय. रनआउटचा चान्स सोडतोय तो संदेश. चांगलं क्षेत्ररक्षण मयूर खासनीचं आणि तेवढा चांगला फटका होता. 4 चेंडू होत आहेत. आठ चेंडू आणि आता फक्त 13. थांबायचंय, जरा थांबायचंय संदेश. 8 चेंडू आणि फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. आणि बाद. हळूवार चेंडू टाकलेला नवाजला, तेवढ्याच हळूवार फटका मारला, पण चांगलं क्षेत्ररक्षण संदेशचं आणि धावचित करतोय तो मावळा सुपर जायंट्सच्या कॅप्टनला मयूर राठोडला. 7 चेंडू 13 धावा. राधेश आलाय आता मैदानात, पण अजूनही नवाजने पुढे येऊन तरसावलाय आणि 4 धावा. क्या बात. जबरदस्त जबरदस्त फलंदाजीचा नजारा बघायला मिळतोय तो नवाजच्या बॅटिंगचा. क्या बात है.
सुपर्ब. 6 चेंडू आणि आता फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. आणि एक नवीन गोलंदाज, त्याला खूप सारे सल्ले भेटत आहेत. बॉलर नेम आतिश. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पण मॅचची रंगत वाढणार आहे, कारण का आता स्ट्राईकला आहे तो राधेश. हळूवार चेंडू टाकलाय. ओ 5 चेंडू आणि 9 धावा. सामन्याची रंगत वाढते. राधेश नो बॉल. बाद. बॉल काउंट. आणि हा बॉल काउंट झालाय. रनआउट झाल्यामुळे नो बॉल होता. 1 रन भेटते. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे मला वाटतं आता. बॅट्समन सचिन धडके. 4 चेंडू आणि 8 धावा. पण आता स्ट्राईकला आहे तो नवाज. बघूया काय करतो. पुढे जाऊन तरचवला, टॅप मारला आणि या 2 धावा. क्या बात आहे. जर कोणी हा सामना संपवू शकतो विजयानी तर तो आहे फक्त नवाज. आणि आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 6. बघूया नवाज काय करतोय. नवाज पुन्हा एकदा तर, आणि ह्या 2 धावा घेण्यात यशस्वी. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त बॅटिंग. गॅप मधनं टुडी मारतोय नवाज. 2 चेंडू 4 धावा. नवाज 2 चेंडू 4 धावा. गोलंदाजी करणारा आतिश आता थोडा प्रेशर मध्ये आलेला दिसतोय. आणि नवाजला जसं काय फ्री हँड भेटलाय अशी बॅटिंग करतोय. मॅच कोण जिंकेल माहित नाही, पण ह्या सामन्याचा सामनावीर अगोदरच ठरलाय आणि तो म्हणजे नवाज. 2 चेंडू 4 धावा. पुढे बाण मारलाय टॅब आणि 4 रन. क्या बात है, क्या बात है. याला बोलतात क्रिकेट.